2025 आणि श्री राम यमगर साहेब यांचं वाढदिवसानिमित्त असणारी क्रिकेट स्पर्धा. आज बरेचसे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. उद्याही बरेचसे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होणं थांबवता आला नाही आणि या बॉलने सीमारेषा ओलांडली आहे सरळ 4 धाब्यांसाठी. अक्षय आता एंड बदलतायत. या अगोदर राऊंड द विकेट आले होते, आता ओव्हर द विकेट गोलंदाजी करतील. पाठी ओढलेला बॉल चांगला आहे. आखूड टप्प्याचे बॉल चांगल्या प्रकारे आतापर्यंत अक्षयाने हाताळलेले आहेत. पहिला बॉल त्यांचा आपण पाहिला होता की आखूड टप्प्यावरती त्यांनी टाकला होता, तो चांगला होता. म्हणजे ही त्यांच्या गोलंदाजीमध्ये असणारी लकब आहे. फलंदाज तुषार तयार. एक पाय पुढे घेत खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नाही. डॉट आलाय. लागोपाठचे काही बॉल डॉट आता आलेले आहेत. वाकाडण्याजोगं षटक आता पाहायला मिळत आहे. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा, गोलंदाजीची दाहकता. फुलटॉस बॉल लोवर. फुलटॉसला प्रत्युत्तर देता आलेलं नाहीये. तुषारला बांधून ठेवलं. या अगोदर तुषार यांचा खेळ जर आपण पाहिला असेल तर काही दुहेरी धावांचे फटके आले होते, परंतु त्यानंतर तुषार यांना बांधून ठेवलं. क्षमता आहे या खेळाडूकडे, कौशल्य आहे. आज त्याचं चांगलं सादरीकरण करावं लागेल बॅटिंग करताना. फलंदाज तुषार यांना टीम दोस्ती 11 उपवळे कदमवाडीसाठी. एक सिंगल धाब या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो, केला गेलाय. फेक कोणत्या एंडला? तर स्ट्रायकर एंडला फेक केलेली आहे आणि या बॉलच्या पाठीमागे 2 धाव घेण्याचा जो प्रयत्न होता तो या ठिकाणी अयशस्वी होतोय आणि दुसरीच जोखीम हे परवडणारं नव्हतं दोस्ती 11 उपवळे कदमवाडी या टीमला. आणि पहिला फलंदाज माघारी येतोय. दोस्ती 11 उपवळे कदमवाडीचा फलंदाज तुषार. धक्का क्रमांक पहिला लागलाय. आता मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती विक्रम, परंतु जमेची बाजू कोणती आहे? तर एका बाजूला महादेव कदम अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु महादेव कदम यांनी अद्याप एकही बॉल खेळला नाहीये. आणि कौतुक करावं लागेल गोलंदाज अक्षय यांचं, कारण ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली आहे ना, अफलातून षटक हाताळलंय. काही बॉल राऊंड द विकेट, काही बॉल ओव्हर द विकेट टाकलं आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 1 मध्ये चांगली गोलंदाजी केली आणि अवघ्या धावा खर्च केल्या तब्बल 8. आणि एक फलंदाज माघारी पाठवला आणि तो होता धावचूच्या स्वरूपामध्ये. चला घाई करा दोन्ही संघ, आपण वेळ घेऊ नका. सुनील एसके गोलंदाजी मार्गवरती आलेले आहेत ओव्हर नंबर 2 साठी. बॅटिंग मध्ये आता स्ट्रायकर एंडला महादेव कदम. प्रतिभावंत ऑलराऊंडर खेळाडू एका बाजूला महादेव कदम तयार. आणि आल्या पावली बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. महादेव कदम टिपिकल फटका सीमारेषेच्या पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6. षटकार आलाय. फिक्र करता है कि तो फिक्र से होता है क्या, कर ले खुद पे भरोसा फिर देख होता है क्या. आणि तोच विश्वास मैदानाच्या आतमध्ये महादेव कदम यांनी स्वतःवरती ठेवला आणि जसं स्ट्राईक वरती आले तसा पहिला बॉल फेस करताना बॉलच पाठवला सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावांसाठी. एका बाजूला एसके यांच्या विरुद्ध आक्रमण केलंय. पहिला बॉल महागडा राहिलाय. बॉल क्रमांक 2 त्यांचा प्रगतीपथावरती. वेगाने टाकलाय, सोडून दिलाय. पंचांनी सांगितलं की हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. महादेव कदम बॅटिंग साठी तयार आहेत. एका बाजूला एसके यांचा पहिला बॉल मागडा आहे, परंतु शेवटचे काही बॉल चांगले टाकावे लागतील. पहिल्या बॉलच्या पाठीमागे घडलंय काय याचा विचार करून आता एसके यांना चालणार नाही. पुढे काय चांगलं करता येईल याचा प्रयत्न करावा लागेल, परंतु अखेरकार हाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. महादेव कदम महाकाल यांचा बॅटिंग मध्ये तांडव आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावांसाठी. महादेव कदम यांच्या बॅट मधून आलेला फ्लॅट पॅरलल षटकार होता जो लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. आता धावसंख्या भरारी घेतेय 21 धावा. नजर रोखून धरलेली आहे. पंचांनी सांगितलं की बॉल पुन्हा टाकावा लागेल. गोलंदाजी करताना एसके यांना प्रतिभा आहे एसके यांच्याकडे, परंतु आता ती प्रतिभा त्यांना सिद्ध करावी लागेल.
हा बॉल आता गोलंदाजी मार्कवरतून पुन्हा तयार होतील. एसके राईट आर्म ओव्हर द विकेट. हाई बॉल आडव्या बॅटने सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची कहाणी फटका आहे महादेव कदम यांचा तुफानी. आणि महादेव कदम नावाची मैदानाच्या आतमध्ये आले सुनामी. बॉल सीमा पार, षटकार. 3 बॉल खेळलेले आहेत आणि तिन्ही बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलेले आहेत. 3 बॉल अजून शेष आहेत. एसके गोलंदाजी मार्कवरती तयार होतील. जब टूटने लगे हौसले तो बस ये याद रखना, बिना मेहनत के तब तो ताज नहीं होता, ढूंढ लेना अंधेरों में मंजिल, जुगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. एसके यांना आता स्वतःच्या वाटा स्वतः तयार कराव्या लागतील. पायांचा वापर केला आणि चांगला बॉल टाकलाय. एसके यांचं मनोबल वाढवणारा बॉल आहे. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. पाहिलं की पुढे येत आहेत. पदल आली त्याचा वापर केलाय महादेव कदम यांनी. बॉल पाठी ओढला, अकूट टप्प्याचा बॉल टाकला, तो डॉट आलाय. महादेव कदम यांना बांधून ठेवणारा बॉल. पंचांनी सांगितलं की हा नो बॉल आहे आणि तो बॉल पुन्हा टाकावा लागेल. संकटांना तुम्हाला शरण जाऊन चालत नाही, तर त्या संकटातून तुम्हाला मार्ग काढावा लागतो. मग ते आयुष्य असो किंवा क्रिकेट. एसके पुन्हा तयार. फ्री हिटचा बॉल. परंतु आता महादेव कदम समाचार घेऊ शकले नाही. परंतु हाई नो बॉल आहे, त्यामुळे हाई बॉल पुन्हा टाकावा लागेल. परंतु फलंदाज दुसरी धाव घेताना रनआउटच्या माध्यमातून माघार येतील, कारण धाव पूर्ण होऊ शकणार नाही. महादेव कदम यांना स्ट्राईक वरती आणण्याच्या प्रयत्नामध्ये दुसरी धावेचा प्रयत्न केला आणि आपल्या विकेटचा त्याग करावा लागतोय. फलंदाज विक्रम यांना आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी, राज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. क्रांतीभूमी बेळाशी गावची क्रिकेट स्पर्धा. ज्या स्पर्धेचा आपण सकाळपासून आस्वाद घेत आहोत. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू आहे. हेही षटक तितकंच लांबवलेलं आहे. आडव्या बॅटने हा फटका खेळलाय. लॉंग ऑफला खेळाडू आहेत. एकच सिंगल डाव्या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. धावसंख्या आहे धावफलकावरती. प्रथम बॅटिंग करताना दोस्ती 11 उपवळे कदमवाडीने बनवलेले आहेत. 32 धावा धावफलकावरती आतापर्यंत उभ्या केलेल्या आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता मैदानाच्या आतमध्ये डावखुरे आताचे फलंदाज राज. बॉलर तयार. एसके काही बॉल चांगले, काही बॉल मागडे, काही बॉल दिशाहीन, काही बॉल नकारात्मक. अशा प्रकारचे षटक राहिलं आणि पंचांनी आता बाहेर हात पुन्हा काढला की हा नो बॉल आहे. हा बॉल तर आता पुन्हा हाताळावा लागणार आहे. बरेचसे नो बॉल आपल्याला पाहायला मिळाले, काही दिशाहीन बॉल आपल्याला पाहायला मिळाले. या गोष्टी टाळाव्या लागतील. पाठीमागच्या मॅचमध्ये खिरवडे टीमने खेळ चांगला केला होता. अगदी सहजरित्या तो सामना खिरवडे टीमने जिंकला होता. परंतु द्वितीय फेरीची मॅच आहे आणि द्वितीय फेरीच्या मॅच मध्ये खेळ चांगला करावा लागेल. आणखीन एक बॉल सीमारेषेच्या पलीकडे. महादेव कदम यांच्या बॅट मधून आणखीन एक मोठा टोला आलाय. काय फटका होता. जसा बॉल टप्पा पडला तसा मात्र हा चाबूक स्ट्रोक आणि या बॉलवरती चाबूक ओढला आणि बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. षटक क्रमांक आता 2चा खेळ या ठिकाणी संपलाय आणि तब्बल 32 धावा एसके यांनी या ओव्हरमध्ये ओसांडून खर्च केलेले आहेत आणि टीमची टोटल आहे 2 षटकांच्या अखेरीस 40 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. आणि वैयक्तिक 26 धावांवरती महादेव कदम बॅटिंग करतायत. चला घाई करूया, दोन्ही संघांना विनंती करूया. यानंतरची मॅच ब गटातून पहिला सामना होणार आहे. सह्याद्री असोसिएशन कराड आणि वारणा मोरणा असोसिएशन अशी लढत होणार आहे. दोन्ही कॅप्टन्स आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन थांबा. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. 2 टीम मध्ये मॅच आहे. आता इथून पुढे असोसिएशन वाईज लढतीला सुरुवात होणार आहे.
सह्याद्री असोसिएशन कराड आणि वारणा मोरणा असोसिएशन अशी लढत होणार आहे. आपण त्यासाठी रिपोर्टिंग करा. तर क्षमस्व असावं, आपण करेक्शन करूया. सह्याद्री असोसिएशन पाटण अशी लढत होणार आहे आणि त्यांच्या विरुद्ध वारणा मोरणा असोसिएशन 32 शिराळा. खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला फक्त दिशा दिली आहे, संयमाने खेळून काढला. एक सिंगल धाव आणि स्ट्राईक वरती कुणाला आणलेला आहे तर स्ट्राईक वरती महादेव कदम यांना आणलेला आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये कोण आलेले आहेत? खिरवडे गावचे अनुभवी क्रिकेटर अर्थात बाळकृष्ण गोलंदाजी मार्क वरती आहेत. आणि आज महादेव कदम यांच्या विरुद्ध त्यांना तो अनुभव कृतीमध्ये आणावा लागेल. अनेक वेळा हे संघ समोरासमोर आलेले आहेत. एका बाजूला अनुभव आहे, एका बाजूला महादेव कदम. सरळ बॅटने एक पाय पुढे काढत मन हरकून टाकणारा फटका सीमारेषेच्या पलीकडे तडक फडक बेधडक सडक पे महादेव कदम याने ठोकलाय कडक. बॉल सीमारेषेच्या पार, धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6 षटकार. काय फटका आहे महादेव कदम यांच्या बॅट मधून आलाय. क्रिकेटचा पुस्तकी फटका, एक पाय पुढे काढला आणि बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे सरळ 6 धाबींसाठी. त्याचबरोबर चेतन दादा पाटील यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचे आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करूया. या स्पर्धेच्या माध्यमातून ते या ठिकाणी उपस्थित होत आहेत. क्रांतीभूमी चषक 2025 च्या वतीने आपण चेतन भाऊ पाटील यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करूया. बाळकृष्ण पाटील गोलंदाजी मार्गातून पुन्हा निघालेले आहेत. चांगला बॉल, अक्षय जाऊन पोहोचतील का बॉलच्या खाली? आणि हो, आणि अखेरकार तो अनुभव खिरवडे टीमच्या कामी आला. बाळकृष्ण पाटील त्या अनुभवाचं नाव होतं आणि महादेव कदम यांना माघारी पाठवण्यामध्ये अखेरकार यश आलेलं आहे. जी सुनामी मैदानाच्या आतमध्ये आली होती ती सुनामी आता शांत होतीये. महादेव कदम नावाची येते माघारी. बाळकृष्ण पाटील संघासाठी महत्वाची विकेट त्यांनी टिपलेली आहे. महादेव कदम हे असे खेळाडू होते ना ज्यांनी मोठ्या फटक्यांचा धिंगाणा मैदानाच्या आतमध्ये घातला होता. असे खेळाडू माघारी आलेले आहेत. आणि त्यानंतर पहा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी कोण आलंय तर नयन मैदानाच्या आतमध्ये आहेत, सोबतीला राज आहेत. आता या 2 खेळाडूंना डाव पुढे न्यावा लागेल. बॅटिंग करताना धावसंख्या धावफलकावरती किती आहेत? महादेव कदम आउट होऊन माघारी आलेत. 47 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे महादेव कदम यांनी जी सुरुवात संघाला करून दिलेली आहे ती चांगली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये महादेव कदम यांना स्ट्राईक करता आलं नव्हतं, परंतु ओव्हर नंबर 2 मध्ये घातलेला धुडगूस आपण पाहिला होता मोठ्या फटक्यांचा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न खेळाडू आहेत. बॉलची फेकी केली आणि अखेरकार पहा पंचांचं बोट आकाशाकडे. आणखीन एक फलंदाज धावचीतच्या स्वरूपामध्ये होतोय रनआउट. खिरवडे टीमने आता क्षेत्ररक्षण चांगलं केलंय. आणखीन एक फलंदाज माघारी पाठवलाय. राज आउट होऊन माघारी येत आहेत. बॉलर तयार. ऑन साइडला वळवलाय. खेळाडू आहेत का? हो आहेत. 2 खेळाडू आहेत. बॉलला बॅकअप देण्यासाठी दोन्ही खेळाडू पाठीमागे थांबले आणि त्यानंतर बॉलची फेकी केलेली आहे. 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतील. षटक क्रमांक 3चा खेळ बाळकृष्ण पाटील. षटक क्रमांक 3 मध्ये आपण त्यांना पाहिलं. धावसंख्येचा वाढलेला वेग त्यांनी कमी केला आणि 3 षटकांच्या अखेरीस उपवळे कदमवाडीने बनवलेले आहे धावा 49. आणि टॉस साठी आता विनंती करूया आपण सह्याद्री असोसिएशन पाटण आणि वारणा मोरणा असोसिएशन अशी होणारी यानंतरची लढत आहे. दोन्ही कॅप्टन्सला या ठिकाणी आपण आमंत्रित करूया. एका बाजूला
पाटण तालुक्यातला असणारा असोसिएशन सह्याद्री असोसिएशन अशी लढत होणार आहे आणि एका बाजूला शिराळा तालुक्यातला असोसिएशन आहे वारणा मोरणा असोसिएशन अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. अंतिम षटकासाठी सचिन आलेले आहेत गोलंदाजी करण्यासाठी. आणि स्वतः सचिन बॉलच्या खाली आले आणि पहा त्यांचं सेलिब्रेशन आपल्याच फॉलो थ्रू मध्ये पकडले कॅच. आणखीन एका विकेटचं पतन. विकेटची पतझड जी आहे ना ती सुरू झालेली आहे. एका पाठोपाठ एक फलंदाज आउट होऊन माघारी जात आहेत, परंतु आता येणाऱ्या फलंदाजांना डाव सावरावा लागेल. क्रिकेट असो किंवा जीवन सगळेच फासे आपल्या बाजूने पडतील असे नाही, परंतु जसे काही पडतील ना त्याच्यामध्ये आयुष्याचा डाव आणि क्रिकेटचा खेळ हा आपल्याला जिंकता आला पाहिजे. आणि आता हाच डाव या दोन्ही फलंदाजांना सावरावा लागेल. जी विकेटची पत्तजड सुरू आहे ती थांबवावी लागेल. आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 7 सुहास. 5 बॉलचा खेळ बाकी. शेवटचे 5 बॉल बॅटिंगसाठी सुहास मैदानाच्या आतमध्ये. एक पाय पुढे काढत खेळण्याचा प्रयत्न बॉलच्या मिनिट पर्यंत पोहोचू शकले नाही. पंचांकडे वाईट साठी दाद मागत होते, परंतु एक पाय पुढे काढला होता. बॉलच्या मिनिट पर्यंत बॅटला घेऊन जाण्याचा प्रयत्न फलंदाज सुहास यांनी केला. डॉट आलाय. शेवटच्या 4 बॉलचा खेळ बाकी आहे. गिअर बदलावा लागेल बॅटिंग करताना, भूक वाढवावी लागेल आणि मोठ्या फटक्यांचं धाडस हे फलंदाजांना करावं लागेल. कारण अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा कशा प्रकारे कोटता येतील हेच काम बॅटिंग टीमला करायचं असतं, परंतु बॉलिंग टीमचं काम हेच असतं की अंतिम षटकामध्ये कशा प्रकारे कमी धावा देता येतील याचाच प्रयत्न बॉलिंग टीम नेहमी करत असते. आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सचिन यांचा सुरू आहे. 3 बॉल टाकले, 2च दिल्या. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चांगली गोलंदाजी केलेली आहे. एकच जाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. टार्गेट सेट करणारे बॉल आहेत. काय दडलं या 2 बॉलच्या पाठीमागे, कुठपर्यंत मजल मारेल. दोस्ती 11 उपवळे कदमवाडीने आतापर्यंत बनवलेले आहेत धावा 52. 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉलचा खेळ बाकी. आणि अखेरकार बॉल सीमारेषा पलीकडे दिलासा देणारा चौकार आलाय बॅटिंग करत असताना उपवळे कदमवाडीसाठी. फलंदाज आकाशांच्या बॅट मधून हा चौकार आलाय. हा दमदार चौकार होता. शेवटचा बॉल. एक पाय पुढे काढत मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पहिला डाव संपलाय आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना आपण चर्चा करूया. दोस्ती 11 उपवळे कदमवाडीने जी मजल मारलेली आहे, परंतु टॉसही महत्वाचा आहे. चला सह्याद्री असोसिएशन आणि वारणा मोरणा असोसिएशन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस होत आहे. चला दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस साठी रिपोर्टिंग करावी अशी विनंती आहे. दोन्ही संघांचं आपण लक्ष वेधून घेऊया. 57 धावा झालेल्या आहेत. 58 धावांचं लक्ष आहे, याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. 58चं लक्ष आहे. येणारे बॉल आहे 24. सत्र क्रमांक 2 ला सुरुवात होईल. टॉस साठी आपण रिपोर्टिंग करावी अशी विनंती आहे. पुन्हा एकदा सह्याद्री असोसिएशन आणि वारणा मोरणा असोसिएशन आपण टॉस साठी या. मॅचच्या सुरुवात होईल आणि आवाजामध्ये आपण करूया फेरबदल. या पण आवाज ऐकूया. या सत्र क्रमांक 2 मध्ये धावसंख्येचा पाठलाग आणि बचाव कशा प्रकारे केला जाईल. पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज, किरण मस्कर सरांचा आवाज आपण ऐकूया थेट आता कॉमेंट्री बॉक्स मधून. या 58 धावांचा कशा प्रकारचा होतोय पाठलाग आणि कशा प्रकारे होतोय बचाव.
द्यायला लागतील. तसं दोन्ही पण काम करू शकतो पण जरा लक्ष विचलित होतं ना. चेक. हॅलो. धावेचं टार्गेट या मॅच मध्ये. पहिल्या इनिंगचा खेळ तुम्ही ऐकलात. निलेशजी मर्डेकर सर यांच्या वाणीतून त्या मॅचची संपूर्ण कहाणी तुम्ही ऐकलीत. पूर्वार्ध संपला, आता उत्तरार्धाला होईल सुरुवात. काय घडेल काय बिघडेल हेच तर बघायचं. दोस्ती 11 उपळे कदमवाडी टीम कशा पद्धतीने 58 धावा करते. दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. एका बाजूला आपण पाहिलं तर अक्षय पाटील, दुसऱ्या बाजूला बाळकृष्ण पाटील. दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. पहिली पेअर, पहिली जोडी तुम्ही बोलू शकता जी कदमवाडी टीम कडून ओव्हर क्रमांक 1 मध्ये महादेव कदमच्या हातामध्ये चेंडू तुम्ही पाहताय. महत्वाची मॅच. जो जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. मात्र ही फेरी महत्वाची आहे. हे गणित महत्वाचं आणि हेच गणित तर सोडवायचंय. अंपायरचा येईल ग्रीन सिग्नल. शशांक सर आपल्याकडे वळतात, सांगतात येस लेट्स प्ले द क्रिकेट. सेकंड इनिंगला सुरुवात. पहिला चेंडू अगदी, कारण की डॅली तुम्ही बोलू शकता कारण की कोणतीही हालचाल नाही. चेंडू अगदी पायावरती आदळला. इतका वेग पहिला चेंडूवरती धारण केला महादेव कदमनं. ज्या वेगानं तो धावत आला, कारण की सध्या रबर क्रिकेट असलं तरी पाऊस नाहीये मित्रांनो. आणि अशा वेळी चेंडू पडल्यानंतर स्किटही होतो. खेळपट्टी तापली आहे. टायमिंग बरोबर 2:32 फुल टॉस चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न फसला जातोय. अंपायर कॉल येईल नो बॉल. नो प्लस येईल 4. टोटल आहेत 5 धावा. पहिला चेंडू अगदी फसवलं बॅटरला. दुसऱ्या चेंडूवरती फुल टॉस चेंडू लॉफ केला स्ट्रेट हिट साठी. यानंतर असोसिएशन गट चालू होईल. मी विनंती करेल टॉस साठी सह्याद्री असोसिएशन पाटण विपक्ष वारणा मोरणा असोसिएशन दोन्ही कॅप्टन्स मी विनंती करेल आपण टॉस करूयात. दोन्ही कॅप्टन्स टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 6 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 6 ऑन स्कोर कार्ड. 6 धावा या स्कोर कार्ड वरती सजल्या गेलेत. 58 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत. बाळकृष्ण पाटील सध्या स्ट्राईक वरती आहेत. संपूर्ण खेळाडूंचा आढावा त्यांनी घेतला. बॅकफुटला जाऊन हलक्या त्यांना फक्त कट केलंय चेंडूला.
एक सिंगल धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल बाळकृष्ण पाटील यांचा, तोही त्यांनी साध्य केलाय आणि या 2 धावेच्या मदतीनं आता संघाची धावसंख्या 8 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. कॅल्क्युलेशन क्रिकेट. मात्र दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर बाळकृष्ण पाटील आणि दुसऱ्या बाजूला अक्षय पाटील दोघेही आता शांत खाली बसलेत. जेवढे धावाल तेवढे थकाल, धावल्यानं दम लागतो. या मॅच मध्ये जर दम दाखवायचा तर मोठे फटके खेळावे लागेल. अप्रतिम चेंडू गुडलेनं स्पॉटवरती पडला, राईज झाला, थोडीशी उसळी घेतली या चेंडूनं. शॉर्ट आर्म जॅक करण्याचा प्रयत्न, बॅट स्विंग झाली, स्विंग अँड मिस. तब्बल चेंडूचा खेळ अद्याप पहिला तर 4 झालेला आहे, 2 बाकी आहे. टीमची टोटल स्थिर आहे 7 या आकड्यावरती, 8 या आकड्यावरती. लॉक करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला आहे खेळाडू, एक हाताने पकडण्याचा प्रयत्न, आवाक्या बाहेर होता त्याच्या, निघून जातोय. 1 बाउन्स, 4 येईल चौकार. कॅप्टन या ना टॉस साठी सह्याद्री स्पोर्ट्स पाटण, वारणा मोरणा असोसिएशन. पाटण विपक्ष वारणा मोरणा असोसिएशन, सह्याद्री स्पोर्ट्स पाटण विपक्ष वारणा मोरणा असोसिएशन. आता पश्चिम महाराष्ट्र असोसिएशन मधील असोसिएशन वॉइस ज्या मॅचेस आहेत त्या चालू होत आहेत. एक गट संपला, एक गाव 11चा, दुसरा गट चालू झाला. गती परिवर्तन, पडतोय, कट झाला. शॉर्ट आर्म पूल करेपर्यंत चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ समाप्त. टीमची टोटल आहे 12 या धावसंख्येवरती. सध्या टॉस केला जातोय. जयशंकरजी लोहार साहेब यांचे शुभ हस्ते आपण पाहिले तर टॉस संपन्न झाला. गट वाईज नाही, कॉइन नाही मिळणार. येस, कॅप्टन्सी काय काय सवय असते, टॉस जिंकल्यानंतर तो लकी कॉइन त्यांचा ठरतो. तिथून त्यांचा प्रवास चालू होतो. टॉस जिंकला सह्याद्री असोसिएशन पाटणनं, सांगितलं आम्ही करतो बॅटिंग, त्यांना सांगा या गोलंदाजीसाठी. खेळाडू बोलवून घ्या वारणा मोरणा. बॅटिंग घेतली आहे पाटण टीमनं. बॅटिंग ऑर्डर या टीम कडे आहे ऑलरेडी चांगली आणि विश्वास दिसून आला कॅप्टन मध्ये. ओव्हर क्रमांक 2. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी लेग स्टिकच्या मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला. फाईनला चेंडू खेळलाय. आउटफील्ड थोडीशी स्लो असेल, मात्र ज्या पद्धतीने खेळाडू वाट शोधत धावत गेलाय, कारण की त्याचं कौतुक करायला लागेल. तो सांगतोय नाही सापडत, खेळाडू बोलतात नको सापडू दे, आम्ही 4 धावणार. आणि अखेरीस त्यानं हार मानली आहे. दुसरा जाईल मदतीला, चेंडू नाही भेटणार आणि अखेरीस या 4 धावा धावून घेतलेत. टीमची टोटल 16 वरती जाऊन पोहोचेल. विकास ओव्हर क्रमांक 1 मध्ये दाखल झाले, 2 मध्ये दाखल झालेत. थोडा विकास झाला तो फलंदाजी करणाऱ्या टीमच्या स्कोअरचा, जिथे 4 धावा त्यांना धावून भेटलेत. गती परिवर्तन, यावेळी यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न खोदून काढलाय. खेळाडू अगदी वेगानं डीपेक्षा कव्हर रिझन मधून डीप मधून आलाय आणि एकच सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. 1-1, 2-2 धावेच्या मदतीनं 58 धावा पूर्ण होतील का, हाही मोठा प्रश्न आहे. मात्र अधून मधून मोठे फटके येणंही गरजेचं आहे. बाळकृष्ण पाटील, अक्षय पाटील या दोघांनाही माहिती आहे या मॅच मध्ये जर 58 करायचे तर या मॅच मध्ये मोठे फटकेही आणावेच लागतील. असे आणावे लागतील. निघून जाईल अप्रतिम फटका 6 धावेसाठी. बाळकृष्ण पाटील यांच्या बॅटमधून आलेला हा फटका. थोड्या वेळासाठी असं वाटलं खेळाडू चेंडू अडवतोय की काय, त्यांनी उंच उसळी घेतली, हात स्ट्रेच केला, बोटांचा पिसारा केला, चेंडू बोटांना स्पर्श करून निघून गेला 6 धावेसाठी. वॉर्ड स्ट्रोक. बाळकृष्ण पाटील यांना माहिती आहे घेर कधी चेंज करायचा. चांगला खेळाडू, चांगला ड्रायव्हर तोच जो वेळेवरती घेर चेंज करतो. या मॅच मध्ये गाडी अगदी सुसाट निघाली आता बाळकृष्ण पाटील यांची. बॅकवर्ड स्पेलिंगला थोडी फिल्डिंग
कमकुवत होतीये. वेलकम. पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा वन अँड वन ओनली हँडसम बॉय दाखल झाला. सुजित शेवाय त्याचं नाव, कराडचा डॉन त्याला म्हणतात. आणि या डॉनची बॅटिंग थोड्या वेळानंतर तुम्हाला बघायला भेटेल. वेलकम. आज सगळे खेळाडू, नामांकित खेळाडू सगळे असोसिएशन मधील तुम्हाला पाहायला भेटतील, त्यांचा खेळ बघायला भेटेल. तोपर्यंत हा पिक्चर बघा. डीप स्क्वेअर एक रिझनला डीप मध्ये आणखीन एक येतोय. वॉट अ बॅटिंग. घेर चेंज केला ओव्हर क्रमांक 1 नंतर. पूर्णपणे रुबा बदलून टाकला, खेळ बदलून टाकला, इरादे बदलून टाकलेत, स्पष्ट केलेत इरादे. 30 धावसंख्या ही स्कोर कार्ड वरती. अटॅकिंग क्रिकेट चालू झालंय. 58 धावा करायची या मॅच मध्ये. 30 ऑन अ स्कोर कार्ड. गुडलेन स्पॉटचा चेंडू कमबॅक करणारा, तोपर्यंत विकेट किपर कडून चुका होत आहेत. लॉंग स्टॉपला येईल एक धाव. अंपायर यावेळी मात्र अगदी सांगतात 22च्या स्वरूपामध्ये आहे ही एक धाव. ओव्हर क्रमांक 2 ही संपली आहे. टीमची टोटल 31 वरती जाऊन पोहोचली आहे. आता 12 चेंडू 27. इंडिया क्रिक लाईव्ह वरती सध्या समीकरण पाहिलं तर 12 चेंडू 27. इंडिया क्रिक लाईव्हचंही कौतुक करेल. निरंजन आर्यन पाटीलनं खूप चांगल्या पद्धतीने कॅमेरामॅनची भूमिका आज पार पाडली आहे. संदीप पाटील, आमचे लालू दादा, ऋतिक दादा पाटील, विशाल दादा चोरगे यांचा इंडिया क्रिक लाईव्ह. आज संपूर्ण अंपायर पॅनल शशी साटम सर, वैती सर, शशांक बर्वे सर, नयन दाखल होतोय ओव्हर क्रमांक 3 मध्ये. 12-27 हे समीकरण सध्या पाहताय तुम्ही या मॅच मध्ये. पहिला चेंडू नयनचा चांगला पडतोय. नयनच्या बोटांमध्ये आहे जादू. आणि रबर क्रिकेटमध्ये जेव्हा मैदान सुख असेल, खेळपट्टी सुखी असेल, तेव्हा हा जादूगर गरागर चेंडू फिरवतो. ओव्हर क्रमांक 3. अक्षय पाटील बॅकफुटला, शॉटम जॅक, फ्लाइटेड, 6 धावा. आता महादेव कदम धावत जाईल ना यांच्या जवळ. हा पहा, महादेव कदम आता बऱ्याच गोष्टी सांगेल त्याच्या कानामध्ये. ज्ञान दिल्यानं ज्ञान वाढलं जातं. हे ज्ञान आता वाटलं गेलंय. अक्षय पाटीलला थांबवेल का हा नयन? महादेव कदमनं जी कानामध्ये गोष्ट सांगितली ती काय आहे? काय संदेश दिला असेल? काय कानमंत्र दिला असेल? अक्षय पाटीलला थांबवण्यासाठी नयनची पुढची रणनीती काय असेल? आम्हाला इथेच बघायचंय. गती परिवर्तन हेच तर सांगितलं. हाच तर कानमंत्र होता आणि हाच तर अनुभव शेअर केलाय. एक तेरी एक मेरी, टिट फॉर टॅट, कभी खुशी कभी गम असंच बघायला भेटेल. एक षटकार एक डॉट. गती परिवर्तन यावेळी देखील बॅटच्या टॉप एजला लॉंग स्टॉपला खेळाडू ऑलरेडी तैनात ठेवलाय आणि तो अगदी चेंडू पर्यंत पोहोचतो. फेकी चांगली केली आहे त्यानं. एक सिंगल धाव. ओव्हर क्रमांक 3 मध्ये संघाची धाव संख्या अद्याप 4 चेंडूच्या अखेरीस 38 वरती जाऊन पोहोचले. 20 धावा अजूनही हवेत. 20 धावा अजूनही विजयासाठी हव्यात. 8 चेंडू 20. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. आणि मॅच अशीच हवी आहे. पैसा वसूल मॅच. 8 चेंडू 20. बिगिट करण्याचा प्रयत्न बाळकृष्ण पाटील आहेत मैदानामध्ये. अजूनही ते झुंज देत आहेत. अक्षय पाटील साथ देतोय त्यांना. आणखीन एक सिंगल आली आहे. आता 7 चेंडू मध्ये 19 धावा हवेत विजयासाठी. 7-19 हा महत्वाचा चेंडू या मॅचचा. इम्पॉर्टंट चेंडू. हा महत्वाचा चेंडू आहे. डॉट किंवा विकेट काळजी घ्यायची आहे. कॉल नाही, कम्युनिकेशन नाहीये. पाणी लगेच घेऊन जा. आपण खेळाडूंना एकच सूचना करतो की तुम्ही कॉल द्या, कम्युनिकेशन द्या. कॅच नक्की पकड ना करू. आणि टक्कर जी होते
तिथे खेळाडूंना दुखापत ही होते आणि टीम बॉलर असेल आता खेळाडूंना दुखापत नको. 6 चेंडू आता 18 धावा हव्यात. इट्स अ बॅड न्यूज. खेळाडू इंजर्ड झाला. 6 चेंडू 18 ची मॅच आहे. बाळकृष्ण पाटील आणि अक्षय पाटील दोघेही आपण पाहिले तर या मॅच मध्ये एक कडवी झुंज देत आहेत. वॉट अ मॅच. सहा चेंडू 18 ची मॅच. विजय हवाय प्रत्येकाला, पराभव नकोय. एखादी मॅच हातातून गेली ते काय घडतं काय बिघडतं तो यश आहे तिकडे. यशला विचारा. मॅच पराभूत झाल्यानंतर 2 तास झाले तरी तो अजून त्याच सदम्यात आहे. नकोय मॅच कोणालाही पराभूत होताना पाहायचं नाहीये. प्रत्येकाला हवाय विजय. ओव्हर क्रमांक 4 कडे जाऊया. 6 चेंडू अगदी 18 धावेची गरज. आकाश दाखल झाला. अक्षय पाटील वरती विश्वास आहे. संपूर्ण खिरवडे टीम अक्षय पाटील कडे लक्ष ठेवते. कदमवाडी टीम उपळे संघ आकाशकडे लक्ष ठेवतोय. पहिला चेंडू मिस होतोय. फुल टॉस होता. डोक्यावर हात आहे त्याच्या. ये नहीं खेलेगा तो कौन सा खेलेगा ब्रो. हा फुल टॉस चेंडू. महादेव कदम धाबत गेला. आणखीन एक खेळाडू. दोघांनी कान मंत्र दिला. 5 चेंडू 18. व्हॉट अ मॅच. धगधग वाढवणारी मॅच आहे. हाफ ट्रॅकर सोडून दिला. येईल व्हाईट बॉल. आता 5 चेंडू 17 ची गरज. मॅच बनती एक चेंडू वरती. मॅच बिघडायला एक मोठा फटका हवा. अक्षय पाटील विपक्ष आकाश. गुडलाईन स्पॉट. गती कमी होती ओळखली. अक्षय पाटील कडे हाईट आहे आणि हाईट फॅक्टरीचा तो उपयोग चांगला करतो. हाफ ट्रॅकर अक्षय पाटीलला नाही टाकू शकत. आता तब्बल 11 धावा हव्यात 4 चेंडू मध्ये. कुठे होती मॅच कुठे आणली आहे मॅच. या मॅच मध्ये एक वेगळी ट्विस्ट आली आहे. 58 धावा टार्गेट उपळे कदमवाडी टीमनं दिलेलं खिरवडे टीमला आणि त्यासाठीची झुंज. 4 चेंडू 11 वरती येऊन पोहोचली आहे. पुन्हा बॅकफुटला आता फसलाय. ही कॅच महत्वाची आहे. ती पकडली आहे. अक्षय पाटील आउट. मॅच संपली नाहीये. मॅच आत्ता चालू झाले. कहाणी आत्ता चालू झाली है. वो तो किताब का एक पन्ना था, अभी पूरी किताब बाकी है. वो तो झाकी थी, अभी पूरा पिक्चर बाकी. आणि तोच शेवटच्या 3 चेंडूवरती येईल 11 धावांचा. आणि अक्षय पाटील आउट झालाय. 14 चेंडू 31 धावांची खेळी अक्षय पाटीलनं केली आहे. व्हॉट अ बॅटिंग अक्षय पाटील. ही मॅच बनवणारा, या मॅच मध्ये विजयाची वाटचाल तयार करणारा या अक्षय पाटीलनं गाडी चालू केली. आशेचा किरण दाखवला आणि तो अक्षय पाटील आता माघारी जातोय. वेल फाईट अक्षय पाटील. 3 चेंडू 11 ची गरज आता मॅच मध्ये. एसके मिस्टर सुनील दाखल झालेत. बॅकफुटला हा चेंडू अगदी परफ्यूम डिलिव्हरी होती. डोळ्याच्या समोरून गेला, कानाच्या बाजूनं. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव. 2 चेंडू 10 धावेची गरज. मॅच मध्ये टप्पा महत्वाचा आहे. जेवढ्या गप्पा आता मारले त्याही महत्वाच्या होत्या. एक महत्वाचा टप्पा. मॅचची कहाणी तुमच्या समोर.
बाळकृष्ण पाटील समोर आहेत. त्यांना माहिती आहे या मॅच मध्ये कशा पद्धतीने कमबॅक करायचा. टप्पा चुकतोय तर बाळकृष्ण पाटील सहजी ही मॅच सोडणार नाहीयेत. वेलकम बाळकृष्ण पाटील लॉक करण्याचा प्रयत्न. फसला फटका. वेलकम सुस्वागतम. त्याचबरोबर या नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं शतकवीर म्हणून ज्या खेळाडूला संबोधलं गेलं त्या पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील सर्वांचा आवडता खेळाडू आणि ज्यानं पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटचं नाव अगदी मी म्हणेल की या महाराष्ट्रामध्ये नेला तो मयूर पन्हाळकर. त्याचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम मयूर दादा. आपले मनापासून अधिक स्वागत. आणि इन ऍक्शन तोही आज खेळताना दिसेल. आज सगळे बडे बडे चेहरे बडे बडे नाम मोठी हस्ती आज बस्ती में आ गए मॅच साठी. तर सगळ्यांचं आम्ही स्वागत आहे. आमचे कराडचे फॅन फॉलोवर आलेले आहेत. नाना त्यांचंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. किरण आलेल्या आहेत त्या सगळ्यांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. इनिंग क्रमांक 2 ची कहाणी शेवटच्या 2 चेंडूवरती बिघडली. मॅच मध्ये विजेता राहिला उपवे कदमवाडी.